तर मंडळी, आम्हाला ना बुक्स घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही खांदा कॉलनीत आलो होतो. मग मी विचार केला होता की खांदा कॉलनीचं फिश मार्केटचा ब्लॉग बनवावा, पण तिथे माणसं भांडणं करत होती म्हणून मी ब्लॉग नाही करू शकले. म्हणून ना आम्ही गपचूप बुक्स घेतली आणि एन्जॉय केली पाणीपुरी. तर फ्रेंड्स, इथे काय झालं ते तुम्हाला मम्मी सांगतील. तर मंडळी, हे ज्या ताई दिसत आहेत ना, त्यांनी मी आणि मुलं जेव्हा घरी परत येत होतो तेव्हा त्यांनी अडवलं आम्हाला आणि म्हटलं की ताई, आम्हाला पीठ आणि तेल हे दोन्ही घेऊन देता का? तर मी त्यांना म्हटलं नाही, मी हे दोन्हीतून कुठलीही एक गोष्ट घेऊन देते, कारण मला कन्फ्यूज झालं ना की हे असं चांगले दिसत आहेत, चांगल्या घरचे दिसत आहेत, त्यांच्याकडे दागिने पण आहेत, मग नक्की ह्या असं का मला मागतायत म्हणून. तर त्यांनी म्हटले ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी राहू द्या, मला 1 किलो साखर घेऊन द्या. तर मी त्यांना 1 किलो साखर दिली आणि जेव्हा देत होते साखर घेऊन, दुकानवाला तिथेच होता, तो मला म्हटला की हे असे लोक इथं रोज बसतात. मग खरंच ह्यांना गरज आहे का, हे ह्यांचं कामच आहे ते काही मला कळलं नाही. पण घरी येईपर्यंत मला कन्फ्युजन राहिलं की मी त्यांना साखर देऊन मी चूक केली का बरोबर केली, कारण हे ह्यांचं जर कामच असेल आणि आपल्यासारखे लोक जर ह्यांना असे देत राहिले तर ह्यांना मग ह्याच गोष्टीची सवय लागते आणि ह्यांना हेच प्रोत्साहन असतं, येणाऱ्या जाणाऱ्याला पीठ मागा, तेल मागा, साखरपत्ती काय काय ते मागा. कारण ते तर धडधाकट दिसले मला आणि त्यांच्यासोबत आजी दिसली. मग त्यांची काही अडचण त्यांनी मला काही सांगितली नाही की बाबा आम्हाला पैसे नाही आहेत किंवा आम्ही काहीतरी अमुक तमुक, काहीच नाही. सो तुम्हीच सांगा की मी चूक केलं का बरोबर.